कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर केले गंभीर आरोप। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना सरकार नेमकी आश्वासनं देतं तरी का, असा प्रश्न उपस्थित होतो। कारण एकीकडे सरकार कुणबी नोंदी शोधून दिल्या जात आहेत असं म्हणतंय, तर आता कुणबी जात प्रमाणपत्र हे अवैध ठरवून ती रद्द करण्यात आल्याच्या तक्रारी जरांगे पाटलांकडे येत आहेत। या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील प्रचंड संतापले आहेत। अंतरवाली सराटी येथे कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेल्या लोकप्रतिनिधींनी जरांगे पाटील यांची भेट घेतली। या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर अतिशय बोचऱ्या शब्दात टीका करत गंभीर आरोप केले। आता नेमकं ते काय म्हणाले ते जाणून घेऊयात। जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं की माझ्या विरोधात मोठा कट रचला गेला असून सरकारकडून मराठ्यांचं वाटोळ सुरू आहे। मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, पण या संपूर्ण कटाचा मी लवकरच पर्दाफाश करणार असून सगळी माहिती बाहेर आणणार आहे। भाजपमधील मराठा नेत्यांनीही हे लक्षात ठेवावं, हे तुमच्याच मुलांच्या भविष्याच्या विरोधात आहे। आमच्या मुलांच्या नरडीचा घोट घेणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही। 2029च्या निवडणुकीमध्ये या सगळ्याचा हिशोब केला जाईल, असा इशाराच त्यांनी दिलाय। यावेळी दहीहंडे प्रकरणाचा दाखला देत जरांगे यांनी सांगितलं की यशवंता दहीहंडे यांची उर्दूतील नोंद 2 वर्षांपूर्वी सापडली होती। शिंदे समितीने ती नोंद ग्रामपंचायतीच्या भिंतीवर लावली। त्यांच्या नातवाने कुणबी प्रमाणपत्र मिळवलं आणि त्यांच्या पंतूने पॉलिटेक्निकला कुणबी कोट्यातून प्रवेश घेतला। आता त्याच्या ऍडमिशनचं काय करणार? दहीहंडे आडनावाचे 3000 लोक आहेत। आता या सगळ्यांचं प्रमाणपत्र रद्द करणार का, असा सवाल सुद्धा जरांगे यांनी उपस्थित केला। आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही म्हणून हजारो लोकांचं भवितव्य उद्ध्वस्त करणार का, असा सवाल करत जरांगे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट आरोप केलाय। बावनकुळे यांच्या सांगण्यावरूनच ही प्रमाणपत्र रद्द करण्यात आली, त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। एका बावनकुळेंना एवढी ताकद देणार असाल तर आम्ही तुमचे 15 ते 20 आमदार पाडू, असा थेट इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय। काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये उपोषणाला बसलेल्या जरांगे यांचं उपोषण जे एकनाथ शिंदे यांनी सोडवलं होतं, त्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। मराठ्यांनी शिंदेंच्या गद्दारीचा डाग पुसला, त्याच समाजाच्या विरोधात काम करत असल्याचं जरांगे यांनी म्हटलं। तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे होते अशी म्हणायची वेळ आलीय। तुम्हाला आम्ही जातीवंत मराठा समजायचो, पण तुम्ही आता राजकारणामुळे मराठ्यांच्या लेकरांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय। मराठा आरक्षणाच्या विरोधात शिंदेंच्या पक्षातील लोक काम करतात, आंदोलन करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। राज्याचे मंत्री संजय शिरसाट आणि खासदार भुमरे हे मराठ्यांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे। आता मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर कुणबी जात प्रमाणपत्र अवैध का ठरवली जात आहेत आणि जरांगेंच्या आरोपाचे नेमके काय पडसाद उमटणार, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।